लाल लाल कलिंगड एकदम। नमस्कार मित्रांनो, मी लोकेश पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज चैत्र महिन्याचा तिसरा दिवस आहे। आज आमच्या गावातून कासारवडवली ते कारल्यासाठी एकविरायची पालखी निघाली आहे। आमची ही 4 दिवसाची पदयात्रा असणार आहे। आजची तारीख आहे 21 ते 24 आम्ही चालणार आहे। 24व्या तारखेला आम्ही कारल्याला पोहोचू। सकाळी 7 वाजता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे मानपाड्याला। कासारवडवली ते कारला हा 106 किलोमीटरचा आमचा प्रवास असणार आहे। आजची वस्ती आमची आहे कुटारीला आणि कासारवडवली ते कुटारीपर्यंत आमचा हा 30 ते 31 किलोमीटरचा प्रवास असेल आज। तर आज आम्हाला 30 किलोमीटर चालायचं आहे। तर चला, आजचा हा टार्गेट आहे आमचा। टार्गेट 30 किलोमीटर चालायचा। पालखी द्या। तर आता पोचलो आम्ही आशापुरी देवीच्या मंदिरात। तुझा पार्टनर नाही आला ना? लेट येणार आहे। कवा गेला? पोचलो खारेगावला। हर्षल ताईची इथं आता पालखी थांबेल, तिथं आम्हाला नाश्ता आहे। तू पुढं पळालेस। आम्ही आता हर्षल ताईच्या घरून निघालो। इथं नाश्ता वगैरे केला आम्ही। आम्हाला नाश्त्याला इडली वडा होता आणि कोकम सरबत होता। तर आता आम्ही निघालो आहे। ही बघा मागेच आमच्या पालखी आहे। यावर्षी पालखीत आपले खूप सारे मेंबर्स वाढलेले आहेत। म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डबलचे पदयात्री झालेले आहेत। तर आता आम्ही दुपारच्या वस्तीवर पोहोचणार आहे। आता सध्या आम्ही मुंबईत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट मुंब्रा पार केलेला आहे, थोडासा बाकी आहे। तर आता पालखी येईल मागं। दुपारचे जेवणावर पोहोचलेलो आहे। बघू शकता तुम्ही, पालखी खूप लेट निघले होते गावातून आणि बाहेर लवेशला थंडी असते असं बोलते तो। स्वेटर घरी विसरले तर कोण घरून येईल ना, तर प्लीज त्याचा स्वेटर घेऊन या तुम्ही। काय बोलले बघ। तर आता आम्ही दुपारच्या वस्तीवर पोचलो आहे। सगळी हातपाय धुवतान, अर्धी जेवायला बी बिलागली। यो मंडळ सकाळी 5ला निघलेला होता, येऊन झोपले, अजूनपर्यंत हातपाय धुवला नाही। सगळ्यांनी पहिला पोचलेला मंडळाला यो दाखवू जराशी। हे बघा आता जेवणाला लाईन लागलेली आहे। आम्ही जरा जाऊ नंतर आता दमलोय, जरा आराम करतोय। एकदम खतरनाक ऊन लागते बाहेर आणि यावर्षी पब्लिक जास्त आणि खूप पदयात्री बिन चपलेचे आहेत। कृतिक बँड कोणाला लग्नाला बँड पाहिजे असेल तर संपर्क करा। कृतिक बँड 24 तास वाजत असतो। रकडकर मी आता हातपाय धुवून आलो आहे, फ्रेश झालो आहे। आता जेवायला बसलो आहे। तर जेवायला आमचा मेनू आहे भात, वाटाण्याची भाजी, लोणचा आणि पापड। बुक्का तो लास्टला जायला, आपणच लास्टला गेलो जेवायला। जेवलो आता, मस्त लागला जेवण। जेवल्या लगेच इकडं कलिंगड आणले, लाल लाल कलिंगड एकदम।
हा घे नरेंद्र आले सेवा करायला एक्स अध्यक्ष थांब, याने घे. अरे तर आम्ही दुपारच्या जेवणाच्या ठिकाणावरून निघालो आहे. तिथून निघताना मला व्हिडिओ शूट करताना आली कारण की तिथं DJ चालू होता आणि DJ चालू असताना काय आवाजच येत नव्हता, बोलत होते आणि कॉपीराईट पण येईल. ते सॉन्ग चालू असतं त्याच्यामुळे कॉपीराईट पण येते. तर आता आम्ही जाणार आहे कुटारीवर आमची रात्रीची वस्ती आहे तिथं. जय एकविरा. हां पाणी घेतला चल पुढा. आता चहा घेतलेला आहे आपल्याला. तर आता थोडा आराम करून आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही आहे कुटारीच्या मंदिराच्या बाहेर. तर हा मंदिर जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी परत दाखवतो मंदिरात जाऊन. आता इथं आता सगळी जेवायला बसले.
दिसला दिसला. हा बघा हा मंदिर आहे. चला आपण आतमध्ये जाऊ. आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे. तर मंदिराचा टाईम आता 9 वाजलेत म्हणून दरवाजा बंद केला आहे. आरती झाल्यावर दरवाजा बंद करतात इथं. इथं मारुतीरायांची मूर्ती आहे. हा हा फोन ठेवला. हो मम्मीला विचारायला लागलं फोन आलेला का याचा. पळू नको पळू नको पळू नको पळू नको. तू चालत कला नाही आले सांग पहिला आम्हाला. चालत कला नाही आली. चालत मी. अरे बाबा बाबा काय झालं माहितीये का, 7.5 थर लावले होते ना, त्याच्यावर ना माझा अर्धा 1.5 पाय राहिला होता. तर त्याचा हलका क्रॅक केला माझ्या पायात, म्हणून मी चालत नाही. बस आता कशी क्लिअरिटी भेटली ना. तर या ताई आपल्या जोडीला यावर्षी नवीन आलेले आहेत. ताई बोललेलं ना ब्लॉगमध्ये घे, आता लाजाला लागली. हा कुठला पथक आहे तुमचा? त्याचा अध्यक्ष तूच ना? पोरीचं पथक असेल. आता आम्ही जेवण करतोय. हे थांब रे, लाईन आहे लाईन आहे. लाईन जाम मोठी आहे, चला ना. कुठा येऊ नुसता जेवण. हे लाईन आहे लाईन आहे लाईन आहे जाम मोठी. चला तुम्हाला कोणी चांगला येवाला इकडं. हे आयचं बी त्या बसून असणार लाईनीला थांबा ना. बरोबर का नाही. अब तो करू दे ना, तो वल्ला है वो वीडियो करते इकडे. डॉक्टर आतिश गाडवांचा डॉक्टर. मित्रांनो आता रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही आता झोपतोय. सकाळी लवकर 5-6 वाजता आम्ही निघणार आहे. तिथं मस्त आम्ही बाहेर झोपलो आहे. तिथून वरून विमान जाताना दिसतात एक साईड. आणि तिथं बाजूलाच एअरपोर्ट आहे. तर चला ही व्हिडिओ इथे संपवतो आहे. भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.